डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। Thank you very much. कटिंग करना आहोत। पहले फर्स्ट ऑफ ऑल मैं ये सरस मैडम जी का बहुत तहे दिल से शुक्रिया करती हूँ कि इनने यहाँ के हमें ये सब सिखाया, इनके बारे में मालूमात दी। तो थैंक यू सो मच मैम यहाँ आने के लिए। और इन्हें मतलब जो बेसिक से नहीं हुआ है, तो जो भी पता जो सिखाया उससे देख के हमें समझ में आएगा कैसा केक बनता है। इससे हमें खुद समझ में भी आया, खुद अपने बर्थडे के दिन हम खुद से बना के खा सकते हैं, ऐसा मैडम ने बताया। तो बहुत अच्छा बताया, थैंक यू सो मच मैम। आज के इस प्रोग्राम में मैंने केक बनाने की इतने अच्छे से सीख लिया है कि घर पे एक बार ट्राई करने का जरूर सोचेंगे। और मैम ने इतने अच्छे से सिखाया है कि मतलब केक कभी सोचा नहीं था, बस खाने ही आता था, और आज बनाने के लिए सीख लिया है और घर पे जरूर सोचेंगे कि हम एक बार ट्राय करें। थँक यू मॅम। हॅलो एव्हरीवन, आज आपण इथे बघितलं की आपण केक मेकिंग वर्कशॉप ठेवला होता आणि त्याच पद्धतीने आपला हा वर्कशॉप खूप छान पार पडला आणि मॅडमनी त्यांचा प्रिशियस वेळ आपल्यासाठी दिला आणि खरंच खूप छान वाटलं। त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला केक बनवायला शिकवला। असं आयुष्यात कधी कोणी शिकवलं पण नव्हतं, फक्त खायचंच आम्हाला माहिती होतं, पण वेगवेगळ्या पद्धतीने काय कसं त्याच्यात टाकायचं आणि कसं काय मिश्रण बनवायचं सगळं त्यांनी आम्हाला एकदम छान पद्धतीने सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते की प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी बनलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि काहीतरी करू शकते। गुड आफ्टरनून, माझं नाव रुबा सरवणे आहे आणि खरं तर थँक्यू सो मच मॅम। आम्ही फर्स्ट टाइम बघितलं केक बनवताना। इथे केकमध्ये रील्स बघतो, बट एवढं पण डीपमध्ये कोण म्हणजे रील्समध्ये दाखवत नाही आणि शिकवत नाही। मॅमने आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं आणि मेन बेस कसं तयार करायचं, बेस कसं कट करायचं वगैरे ते पण खूप छान पद्धतीने शिकवलं। आणि ह्याच्यामधून म्हणजे आपण एक बिझनेस पण स्वतःचा आपण स्टार्ट करू शकतो असं मला वाटतंय। शाळा शिकताना तान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। शाळा शिकताना तान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली। असा उभा पांडुरंग आम्हा शिकवी तुकाचे अभंग। शाळा शिकताना तान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। And really welcome to all the CHB teachers. कारण की मी अतिथी चौधरी आणि मी इथे कमिटीवर आहे SMPच्या। गेल्या 26 years I'm an education field. I was working with the Senior Manipal University for MBA students and I started working for the SMPT coordinator. आणि क्लिअर आहोत आपण, तर मी जर बसलेच आपल्या ॲक्टिव्हिटी होतात आम्ही एका फॅमिलीसारखे सगळे ऑर्गनाईज करतो, सगळे ॲडमिट करतो।
मी डॉक्टर सुनील घाडगे आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या महिला महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. आणि आज आपल्या महिला महाविद्यालय कल्याण येथे आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी केक मेकिंग वर्कशॉप, केक मेकिंग कार्यशाळा जी ऑर्गनाईज केलेली आहे, आयोजित केलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की अशा छोट्या छोट्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना काही कौशल्यपूर्ण आपण प्रशिक्षण देऊ आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय उभा करावा. तर महिला महाविद्यालयाचा हा उपक्रम जो आहे तो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि त्यांना एक दिशा देणारा, की जेणेकरून त्या केक मेकिंग वर्कशॉपमधून त्यांना काही व्यवसायाची नवीन गरज किंवा नवीन दिशा त्यांना मिळावी, याच उद्देशाने आजची ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे. आणि या कार्यशाळेला प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे. धन्यवाद. मी अदिती चौधरी आणि ॲसिडिटीची कोऑर्डिनेटर आहे. तर टुडे आम्ही हे जे वर्कशॉप कनेक्ट केलं आहे ते फक्त स्टुडंटना पुढे त्याचं काही बेनिफिट व्हावं, त्यांनी कसं घरी बसून बिझनेस रन करावा, दे कॅन वर्क फ्रॉम होम, यासाठी आम्ही त्यांना फॅसिलिटी देण्यासाठी हा वर्कशॉप कंडक्ट केला. त्यासाठी आम्ही अनघा सारंग मॅडमना बोलवलं, ज्यांचं डोंबिवलीमध्ये कमीत कमी 20 वर्ष त्या ह्या फील्डमध्ये आहेत. त्यासाठी त्यांचं खरंच आभार मानतो. आणि प्रिन्सिपल सर आमचे डॉक्टर सुनील घाडगे सर आमचे जे इंचार्ज प्रिन्सिपल आहेत, पवार सर आमचे प्रोफेसर, शिंदे सर हेड क्लार्क लायब्ररीयन, गजबे सर, या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज हा वर्कशॉप खूप चांगला झाला. त्यात आमच्या विद्यार्थी पण खूप चांगल्या संख्येत इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी ह्याला आम्हाला प्रतिसाद दिला आणि ह्याच्यातून त्यांनी काहीतरी प्रेरणा घ्यावी हीच आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच. मी डॉक्टर सुनील पवार. महाविद्यालयांमध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थिनींना व्यवसायाभिमुख शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाविद्यालयाने नेहमीच वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयात राबवलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज केक मेकिंग वर्कशॉप आपण आयोजित केलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थिनी त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करतील अशी महाविद्यालयाला आशा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अनघा आनंद सारंग. गेली 20 वर्ष मी या क्षेत्रात काम करत आहे. मी इकडे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं की या मुलींना गाईड करण्यासाठी आणि फ्युचरमध्ये त्या काहीतरी करतील यासाठी. त्याबद्दल थँक्यू. आज मी या विद्यार्थ्यांना रोज फालुदा हा केक शिकवला, ज्याचा त्यांना भविष्यात काहीतरी फायदा होईल, घरातून व्यवसाय करता येईल यासाठी म्हणून हा वर्कशॉप आयोजित केलाय. आणि आमंत्रित केल्याबद्दल मान्यवरांचे आभार.